नमस्कार, मी दर्शना गांधी टॉप न्यूज मराठीच्या या भागात तुमचं स्वागत करते। आत्तापर्यंत आपण सगळे प्राणायाम बघत आलो, ऑलमोस्ट सगळे प्राणायाम आपले शिकून झाले, त्याच्यानंतर आपण बंध सुद्धा बघितले आणि आता आपण पुढे पुढे हळूहळू चाललेलो आहोत। तर आता मी तुमच्यासाठी काय घेऊन येणार आहे तर स्त्रियांमधले जे काही मानसिक त्रास आहेत, शारीरिक त्रास आहेत, ते सगळे आता आपण इथे बघणार आहोत आणि त्याप्रमाणे आता आपण पुढचा आपला प्रवास सुरू करणार आहोत। तर आता मी ह्या वेळी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे बायकांमध्ये सगळ्यात जास्त बघायला मिळतो तो प्रकार म्हणजे PCOS। तर त्याच्याबद्दल आता आपण माहिती घेणार आहोत। माहिती बऱ्याच वेळा लोकांना असतेच, पण त्याच्यासाठी किंवा त्याला कंट्रोल करण्यासाठी, त्याच्यावर कंट्रोल ठेवण्यासाठी कुठली योगासनं आहेत, कुठले प्राणायाम आहेत, ते आज आपण बघणार आहोत आणि त्याची माहिती घेऊन ते कसं रोज नियमाने करून त्याच्यावरती संयम आणता येईल हे आता बघूयात आपण। चला तर मग मी तयार आहे, तुम्ही तयार आहात का? मैत्रिणींनो, PCOS म्हणल्यावर आपण लगेच घाबरून जातो किंवा अरे बापरे PCOS झाला, PCOD झाला तर काय करायचं। तर घाबरून जाण्याचं कारण नाही, कारण तुमच्यापैकी बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम असतो। PCOS म्हणजे काय तर पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम। ह्याबद्दल तुम्हाला तुमचे डॉक्टरही सांगतात किंवा तुम्हालाही माहिती असेल की हे एक हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे होणारा प्रकार आहे आणि तो झाल्यानंतर तुमच्या मासिक पाळीमध्ये त्याचा त्रास जाणवतो किंवा मासिक पाळीमध्ये कमी जास्त प्रमाण बघायला मिळतं। कधी लवकर येते, कधी उशिरा येते, कधी महिन्यातनं दोनदा येते, असे वेगवेगळे त्याचे त्रास असतात आणि आज आपण त्याची माहिती घेणार आहोत की ते त्रास कमी करण्यासाठी किंवा त्या त्रासांमधनं थोडंसं मुक्त होण्यासाठी आपण काय करू शकतो। तर PCOS म्हणजे काय तर आपल्या शरीरामध्ये जे काही हॉर्मोन्स आहेत, जे काही रसायन आहेत, त्याच्यामध्ये थोडीशी गडबड होते आणि त्याचा त्रास आपल्याला होत असतो। तर प्रत्येकाला होतो का तर नाही। त्याच्यात काय होतं तर मासिक पाळीमध्ये आपल्याला शरीरामधल्या काही भागांवर त्याचा परिणाम झालेला दिसतो। जसं की आपले जे अंडाशय असतं त्याच्यात जी अंडी तयार होतात ती कधी कधी अंडी आपण पूर्णपणे ती नीट होण्याच्या आधीच ती रप्चूड होतात। कधी कधी आपल्या गर्भाशयात छोटी छोटी सिस्ट किंवा गाठी तयार होतात। तर हे सगळे त्रास जे असतात ते PCOS मध्ये आपल्याला बघायला मिळतात आणि त्याची काही ठळक कारणं सुद्धा आहेत। म्हणजे नुसतं तो PCOS कुणाला होतो का तर नाही, ज्यांच्या शरीरामध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे, असंतुलन आहे, त्यांना होतो। काही वेळा पुरुषी हॉर्मोन आपल्या शरीरात जास्त वाढतात, लाईक एंड्रोजन हा हॉर्मोन जेव्हा आपल्या शरीरात थोडा प्रमाणात जास्त वाढतो तेव्हा PCOS होण्याचे चान्सेस खूप जास्त वाढतात। किंवा इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे आपल्या शरीरात जी साखर निर्माण होते किंवा साखर असते ती नियंत्रित करायला जो हॉर्मोन वापरला जातो ना त्याच्यामध्ये बिघाड होतो आणि त्याच्यामुळेही हॉर्मोन्स आपले बिघडतात आणि त्याचाही परिणाम आपल्या शरीरावर होत असतो। त्याचप्रमाणे आपल्याला अनुवंशिक पण असतं की जसं माझ्या आईला आहे किंवा माझ्या मावशीला आहे, माझ्या आजीला आहे, अशा तिकडनं येणाऱ्या गोष्टी, अनुवंशिकतेतनं येणाऱ्या गोष्टीमुळे सुद्धा PCOS होऊ शकतो आणि त्याच्यात घाबरून जाण्याचं कारण नाही। तर त्याची लक्षणं असतात एक वेगवेगळी आणि आपल्याला जेव्हा ती लक्षणं जाणवायला लागतात तर आपण त्याच्यावर उपाय करू शकतो। महिलांमध्ये हा प्रकार बघायला मिळतो, त्याच्यामुळे त्यांना लगेच कळेल की अनियमित मासिक पाळी सुरू, लगेच पाळी आल्यानंतर काही महिन्यातच अनियमित व्हायला लागते, कधी लवकर येते, कधी उशिरा येते, कधी महिन्यातनं दोनदा येते। असं काही व्हायला लागलं की तुमच्या लक्षात येईल की अरे मला काहीतरी वेगळं होतं इतरांपेक्षा। किंवा चेहऱ्यावरती आणि आपल्या अनावश्यक केस यायला लागतात, हनवटीच्या इथे, ओठांच्या वर किंवा छातीवर, पोटावर, कुठेही असे जरा जाडसर काळे केस दिसायला लागतात, तेव्हाही तुम्हाला डॉक्टरकडे जाऊन तुम्ही विचारू शकता। किंवा चेहऱ्यावर फोड यायला लागतात, चेहऱ्यावर, गालावर, पाठीवर, कपाळावर, कुठेही तुम्हाला जेव्हा मुरूम यायला लागतात त्याचं पण एक कारण PCOS असू शकतं। तेव्हा तुम्ही डॉक्टरशी कन्सल्ट करू शकता। किंवा अचानक वजन वाढतंय आणि तुम्हाला कळतं की अरे माझं वजन का वाढतंय, माझ्या पोटावरची चरबी वाढतीये आणि मला म्हणजे मी एवढं काही खात नाही तरी माझं वजन का वाढतंय, तर त्याचंही एक कारण असू शकतं। किंवा केस गळणे किंवा तुमचे केस पातळ होणे, हा सगळा प्रकार तुम्हाला PCOS मध्ये बघायला मिळतो। आणि गर्भधारणेमध्ये मेन अडचण येते। जर तुम्हाला PCOS किंवा PCOD असेल तर गर्भधारण होण्यासाठी तुम्हाला खूप अडचणी फेस करायला लागतात, त्यावेळी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता। तर ह्या अशा अनेक समस्या आहेत ज्या PCOS मुळे होतात आणि काय होतं की तुम्हाला हॉर्मोनल इम्बॅलन्स एवढा होतो किंवा अनियंत्रित असतो तो, त्याच्यामुळे काय होतं की तुमच्या शरीरावरती कुठे कुठे काळे डाग येणं किंवा मानेच्या इथे काळं होणं किंवा उगाचच पॅची स्किन होणं, कुठे पांढरे कुठे काळसर, तुम्हाला असं जाणवायला लागतं। तर ह्या सगळ्या गोष्टींवरती डॉक्टरकडे तो उपाय आहेच आहेत। डॉक्टर तुम्हाला गोळ्या औषधं प्रिस्क्राईब करणारच आहेत, पण आपण स्वतः त्याच्यावरती काय उपाय करू शकतो तर आपण योगा करून
योगासनं करून त्याच्यावरती थोडंसं ओव्हरकम करू शकतो, त्याला कुठेतरी मर्यादा आणू शकतो. जसं की योगासनं आहेत वेगवेगळी जी त्याच्यावरती उपयुक्त आहेत, त्याची प्रॅक्टिस रोज करणं महत्त्वाचं आहे. किंवा असे काही प्राणायाम आहेत की जे केल्यामुळे तुम्ही त्या गोष्टीला थोड्याशा मर्यादा टाकू शकता, त्याचा त्रास तुम्ही कमी करू शकता. पण त्याच्यासाठी काय करता येईल, तर तुम्हाला रोजचं योगा करणं हे मस्ट आहे. म्हणजे तुम्ही बाकीचे एक्सरसाइज करा, मी नाही म्हणत नाही आहे, तुम्ही वेट ट्रेनिंग करा, तुम्ही स्विमिंग करा, पण योगामुळे बरेचसे तुमचे शारीरिक प्रॉब्लेम्स दूर व्हायला 100% मदत होते. जसं की कारण योगा जेव्हा आपण करतो ना, तेव्हा आपण आपल्या स्वतःच्या माइंडशी आणि सोलशी कनेक्ट होत असतो आणि त्यावेळी काय होतं, आपोआप कुठेतरी कॉन्सन्ट्रेशन इम्प्रूव्ह होऊन तुमचं एक बॉडी मेडिटेशनच्या ह्याच्यात जात असते, तुम्हाला कळत नाही. जेव्हा तुम्ही योगा करत असेल, तुम्ही लक्ष द्या की जेव्हा तुम्ही एखादं आसन करत असताना तेव्हा तुमचं माइंड थॉटलेस होतं. का तुम्ही ते आसन करताना त्याच्यामध्ये पूर्णपणे इन्व्हॉल्व्ह होऊन जाता आणि ती इन्व्हॉल्वमेंट जी असते ना आपल्या शरीराशी मनाशी, ती तुम्हाला कुठेतरी स्वतःशी कनेक्ट करते आणि त्यावेळी तुमचा मानसिक त्रास किंवा तुमची तणतण, चिडचिड सगळं कमी व्हायला मदत होत असते. म्हणून योगाने अशा PCOS किंवा PCOD किंवा कुठल्याही आजारामध्ये सगळ्यात जास्त फायदा होत असतो. तर तो करायचा. आणि आता कुठली ह्यावर आसनं आहेत ही आता आपण बघूयात आणि त्याची माहिती घेऊयात. PCOS म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम, हे तुम्हाला मी सांगितलं. आणि त्याच्यावर जी काही योगासनं आहेत ती इतकी फायदेशीर ठरू शकतात ना. नियमित योगासनं केल्यामुळे हॉर्मोनल्स अनसंतुलन तुमचं सुधारतं, तुमचे हॉर्मोन्स चांगले होतात, बॅलन्स होतात, वजन नियंत्रित येतं आणि मानसिक ताणतणावसुद्धा कमी होतो. आणि जेव्हा मानसिक ताणतणाव कमी होतो ना, तेव्हा आपोआपच आपली मानसिक स्थिती सुधारल्यावर आपलं शरीर नीट व्हायला लागतं, आपले हॉर्मोन्स नॉर्मल व्हायला लागतात आणि त्याचा सगळा जो काही योग्य परिणाम आहे तो आपल्या शरीरावर आपल्याला बघायला मिळतो. त्याच्यात कुठली योगासनं आहेत, तर पहिलं योगासन आहे बद्ध कोणासन. म्हणजे कुठलं, तर बटरफ्लाय पोज. जेव्हा आपण बटरफ्लाय पोज करतो, त्याच्यात बसतो, तेव्हा त्याचा सगळ्यात ताण कुठे येतो माहिती आहे का, आपल्या पेल्विक मसल्सवर येतो, ओटी पोटावर. आणि त्याच्याने काय होतं, तर आपलं गर्भाशय किंवा अंडाशय आहे ना, त्याला एक प्रकारचा योग्य व्यायाम मिळतो आणि त्याच्यामुळे काय होतं की ते पेल्विक मसल्स स्ट्रॉंग व्हायला मदत होते. आणि त्याला एक प्रकारचा व्यायाम झाल्यामुळे तिथे जे काही प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहेत, म्हणजे जर पाळी अनियमित असेल किंवा पाळी सारखी येत असेल, दुखत असेल, क्रॅम्प्स येत असतील किंवा खूप गाठी पडत असेल, तर ह्याला कुठेतरी मर्यादा येतात, ते कमी व्हायला मदत होते. पण एकदा करून नाही, प्रॅक्टिस करावी लागते. तर बद्ध कोणासनात तुम्ही बसू शकता आणि बराच वेळ बसल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येईल की बटरफ्लाय पोजमध्ये बसल्यावर तुमच्या ओव्हरीजला आणि तुमच्या गर्भाशयाला सगळ्याला एक प्रकारचा चांगला एक्सरसाइज मिळतो आणि त्याच्यामुळे त्याचं कार्य सुधारायला मदत होतं, तिथलं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं. झाल्यामुळे तुम्हाला जाणवतं की हळूहळू पाळीमध्ये किंवा त्याच्या ब्लिडिंगच्या जे काही जास्त प्रमाण असेल त्याच्यामध्ये थोडंसं कमी होत आहे किंवा अनियमित होतं आहे, त्याचं पण कुठेतरी कंट्रोल होतं आहे, हळूहळू वेळेत यायला सुरुवात होते. तर हे अशा गोष्टीसुद्धा या बद्धकोनासनामुळे होऊ शकतात. आता ह्याच्यात दुसरं जे आहे ते आहे भुजंगासन. भुजंगासन तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, आपण करतो. भुजंगासन सोपंसुद्धा आहे करायला, कारण आपण जी पोज करतो भुजंगासनामध्ये, आता मी तुम्हाला इथे दाखवूच ही पोज काय असते ते, त्याच्यामध्ये पण तुमच्या ओटीपोटाला भयंकर ताण बसतो. आणि तो ताण बसतो म्हणजे काय होतं की जेव्हा तुम्ही ते ओटीपोटाला ताण बसतो तेव्हा परत तेच होतं की तुमच्या ज्या काही पोटामध्ये ओव्हरीज आहे, तुमचं गर्भाशय आहे, त्याला ताण बसल्यामुळे तिथलं ब्लड सर्क्युलेशन सुधारतं आणि तुमचे हॉर्मोनल इम्बॅलन्स जो झालेला आहे तो चांगला आणि सुरळीत व्हायला मदत होते. ही सगळी योगासनं करायला लागल्यावर मासिक पाळी नियमित व्हायला मदत होते आणि आपल्या पाठीच्या कणालाही खूप सपोर्ट मिळतो. पाठीचा कणा, पोटाचे स्नायू मजबूत व्हायला मदत होते. पुढचं कुठलं आसन आहे तर धनुरासन. धनुरासनही सगळ्यांना माहिती आहे. जेव्हा आपण धनुरासन करतो, जेव्हा आपण आपल्या हाताने पाय पकडतो आणि वरच्या दिशेने खेचतो, तेव्हा काय होतं, सेम होतं की तुमच्या पेल्विक मसलवर ताण येतो, तुमच्या लोअर बॅकवर ताण येतो. आणि जेव्हा तुमच्या पेल्विक मसलवर लोअर बॅकवर ताण येतो तेव्हा पोटाची चरबी कुठेतरी कमी व्हायलाही मदत होते आणि तुमचं पूर्णपणे ब्लड सर्क्युलेशन पोटाच्या ठिकाणी झाल्यामुळे सुद्धा तुम्हाला त्याचा खूप फायदा मिळतो. तसंच आहे सुप्तबद्ध कोणासन. आता हे सुप्तबद्ध कोणासन आम्ही इथे सगळेच तुम्हाला दाखवणार आहोत, फोटोजमध्ये वगैरे आमचे चालू असतात, साईडला तुम्ही बघता. तर त्याचाही परिणाम तुमच्या गर्भाशयावर, ओव्हरीजवर चांगल्या प्रकारे होतो. तुमचं मानसिक आयुष्य, जे मानसिक त्रास आहे तुम्हाला डोक्याला, ते सुधारायला लागल्यानंतर आपोआप हॉर्मोन्स तुमचे नॉर्मलच होणार आहेत आणि तुमची प्रजनन शक्ती जी आहे ती वाढायला मदत होणार आहे. ह्याचप्रमाणे तुम्ही अजून कुठले योगासनं सोडून अजून काय करू शकता, तर नाडीशुद्धी प्राणायामसुद्धा तुम्ही करू शकता. तुम्हाला तर एवढे सगळे प्राणायामचे आपले एपिसोड आहेत,
त्याच्यात नाडीशुद्धी प्राणायाम आहे. तुम्ही कुठलाही तो एपिसोड बघून तुम्ही नाडीशुद्धी करू शकता किंवा तुमच्या जवळच्या शिक्षकांकडे जाऊनही तुम्ही शिकू शकता. सूर्यभेदन आहे, चंद्रभेदन प्राणायाम आहे, कपालभाती प्राणायाम आहे, भस्त्रिका आहे. तर हे जे सगळे जे प्राणायाम आहेत ना, जे शरीरात ऊर्जा निर्माण करतात, त्याच्यामुळे काय होतं की तुमच्या गर्भाशयाची कार्यक्षमता वाढायला मदत होते. आणि जेव्हा तुमच्या गर्भाशयाची कार्यक्षमता वाढते ना, त्यावेळी आपोआपच तुमचे हे प्रॉब्लेम्स कमी होणार आहेत. पूर्णपणे जाणार की नाही हे तुम्हाला डॉक्टरच सांगू शकतात, ते मी नाही सांगू शकत. पण तुम्ही त्याच्यावर मर्यादा आणू शकता. त्या त्रासातनं तुम्ही थोडी मुक्ती मिळू शकते तुम्हाला. आणि त्याच्यासाठी हे अजूनही खूप योगासनं आहेत. जर तुम्ही तुमच्या शिक्षकांकडे जाऊन गेला तर तुम्हाला तेही समजावून सांगतील. आणि तुमचं मानसिक आरोग्य जेव्हा सुधारतं ना, जेव्हा ही सगळी योगासनं करतो, प्राणायाम करतो आपण आणि आपल्या ब्रीदिंगवरती लक्ष देतो, आपल्या शरीराकडे लक्ष देतो ना, आपोआपच तुमच्या ब्रेनला स्टिम्युलेट होतो तुमचा ब्रेन आणि तुमचा ब्रेन शांत होतो, तुमची मानसिक स्थिती सुधारते. सगळं हे फिरून फिरून जे चक्र आहे ना शरीराचं, ते आपल्या मानसिक स्थितीवरच येतं. सो तुमची मानसिक स्थिती जेवढ्या लवकर सुधारेल, जेवढ्या लवकर तुम्ही स्वतःच्या मानसिक आरोग्याकडे लक्ष द्याल ना, तेवढ्या लवकर तुमचं शरीर चांगलं होणार आहे. बायकांमध्ये सगळ्यात जास्त जेव्हा मानसिक आरोग्य खराब असतं ना, तेव्हा तुम्हाला हे सगळे सिंड्रोम्स, प्रॉब्लेम्स बघायला मिळतात. कारण जर तुमची मेंटल हेल्थ नीट नसेल तर त्याचा पहिला परिणाम तुमच्या पिरियड्सवरती होतो, शरीरावरती होतो, मानसिक त्रासावरती होतो. तुम्हाला ते हँडल होत नाही आणि मग त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. तर बायकांसाठी तर मी स्पेशली सांगेन की तुम्ही रोज हे योगासनं करायला लागा. कुठल्याही प्रकारचा व्यायाम करा, पण योगा मस्ट आहे. आठवड्यातनं 2दा-3दा योगा करा. तुम्हाला स्वतःला तुमच्या शरीरामध्ये खूप चांगल्या प्रमाणात, योग्य प्रमाणात फरक जाणवणार आहे. आणि मानसिक स्थिती सुधारल्यानंतर हॉर्मोनल इम्बॅलन्स लगेच कमी होणार आहे. हॉर्मोन्स बॅलन्स व्हायला लागतात, संतुलित व्हायला लागतात आणि त्याचे योग्य परिणाम तुमच्या शरीरावर व्हायला लागतात. तर PCOSला घाबरून जाण्याचं कारण नाही आहे. PCOS आजकाल खूप लोकांना व्हायला लागलेलं आहे लाईफस्टाईलमुळे. आपण काहीही खातो, कधीही उठतो, कधीही झोपतो, सगळं बायोलॉजिकल क्लॉक आपलं खराब झालेलं आहे. आत्ता तर यंग मुलांचं तुम्ही बघाल 2-2, 3-3, 4-4 वाजता झोपतात रात्री, सकाळी कधी उठतात. आणि ह्या लाईफस्टाईलमुळे काय झालं आहे की हे प्रमाण वाढत चाललेलं आहे. सो घरातल्या बायकांनी आपल्या मुलांकडे लक्ष ठेवणं, मुलींना हे समजावून सांगणं की हे त्रास तुला होतात कारण ही तुझी लाईफस्टाईल आहे, तर आपलं पहिलं कर्तव्य आहे. पण आपल्या मुलींना, यंग मुलींना जर तो त्रास होत असेल किंवा अजून नसेल झाला तर त्यांना कुठेतरी योगा करायला लावणं किंवा मेडिटेशन करायला लावणं. त्याच्यामुळे त्या ह्या त्रासात अडकणार नाहीत आणि ऑलरेडी जे अडकलेले आहेत त्यांना तो त्रास कमी व्हायला लागेल. सो प्लीज स्वतःच्या घराकडे, स्वतःच्या हेल्थकडे लक्ष द्या आणि PCOSला न घाबरता तुम्ही त्याला फाईट करू शकता. आणि योगासनं मस्ट आहेत. योगासनं सुरू करा. आमच्या चॅनलकडनं जेवढी तुम्हाला माहिती देता येईल पॉझिटिव्ह, आम्ही तेवढी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू. तरीही आपल्या आजूबाजूला जे शिक्षक आहेत, योग शिक्षक आहेत, टीचर आहेत, डॉक्टर, ह्यांचा सगळ्यांचा सल्ला घेऊनच कुठलीही गोष्ट करा. आम्ही फक्त माहिती देण्याचं काम करतो, मी तुम्हाला नेहमी सांगते. पण स्वतः पण तुम्ही माहिती काढून ह्या गोष्टी करा. आजकाल प्रत्येक रोगावरती, प्रत्येक त्रासावरती उपाय निघालेले आहेत. डॉक्टरांकडे सगळ्यावरती उपाय आहेत. तुमच्या हातात असलेले उपाय तुम्ही काय करणार आहात? तर योगा करणार आहात, प्राणायाम करणार आहात, मेडिटेशन करणार आहात. ह्या सगळ्यांनी तुमच्या शरीराला एक योग्य आकारही मिळणार आहे आणि तुमचं मानसिक आरोग्यही सुधारणार आहे. तर आम्ही आमच्या चॅनल थ्रू तुम्हाला जी काही माहिती देतो ती तुम्हाला आवडतच असेल तर आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या वेळी नक्की भेटूयात नवीन विषय घेऊन. नमस्कार. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.